फुटाणे काम आणि 12 महिने थांब असं का म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण म्हणजे गोसेखुर्द धरणाच्या रूपात पाहायला मिळतंय। तब्बल 43 वर्ष म्हणजे 4 दशकं उलटून गेल्यानंतरही या धरणाचं काम पूर्णत्वास गेलेलं नाहीये। 43 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या धरणाने 13 जानेवारी 2026 रोजी 100% जलसाठ्याचा टप्पा गाठला आहे। ही बातमी ऐकायला जितकी गोड वाटते तितकीच त्याच्या मागची वास्तविकता ही कडवट आहे। जलसंपदा विभागासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, पण ज्या शेतकऱ्यांसाठी हे धरण बांधलं ते शेतकरी आजही समाधानी नाहीयेत। कारण धरण ओसांडून वाहत असतानाही शेकडो गावे ही बॅकवॉटरच्या छायेत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 43 वर्ष उलटूनही हा प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे। हा प्रकल्प अजून अपूर्ण का आहे हेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गोसेखुर्द धरण प्रकल्प। तुम्ही म्हणाल 4 दशकं उलटून गेल्यानंतर मी आज याची आठवण का करून देते, तर त्याचं कारण देखील तसंच आहे। या धरणाची घोषणा आणि सुरुवात होऊन 1 नाही 2 नाही तर तब्बल 4 दशकं आणि वरती 3 वर्ष म्हणजे जवळपास अर्धशतकाच्या जवळपास हा वेळ गेलेला आहे। मात्र अजूनही या धरणाचं काम झालेलं नाही। हे धरण दर थोड्या कालावधीनंतर चर्चेत येतं आणि याचं कारण म्हणजे धरणाचं अपूर्ण काम। आता 100% जलसाठ्याचा टप्पा गाठला आहे, मात्र वाढत्या बॅकवॉटरमुळे शेती, घरे व पुनर्वसित गावांवरील संकट अद्याप कायम असून पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तसं पाहता या संघर्षाची सुरुवात झाली आहे साधारण 1980 सालामध्ये। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचं स्वप्न पाहिलं गेलं। 22 एप्रिल 1988 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। इंदिरा सागर प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यातील सुमारे 2.5 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणून विदर्भात हरित क्रांती घडवणे हा होता। पण 1989 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यापासून हा प्रकल्प विविध अडथळ्यांमध्ये अडकत गेला। कधी निधीचा अभाव तर कधी प्रशासकीय दिरंगाई यामुळे कामाची गती मंदावली आणि हा प्रकल्प दीर्घकाळ रेंगाळला। गोसेखुर्द धरण हा केवळ एक सिंचन प्रकल्प नाही तर तो अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे। या धरणाची उंची 22.5 मीटर आणि लांबी तब्बल 11.350 मीटर आहे। या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेली 33 वक्रद्वारे। येथील एक वक्रद्वाराची रुंदी ही 11.30 मीटर आणि उंची 16.50 मीटर आहे। ही वक्रद्वारे राज्यातील इतर कोणत्याही धरणापेक्षा आकाराने मोठी आहेत। 13 जानेवारी 2026 रोजी जेव्हा धरणाची पातळी 245.500 मीटरवर पोहोचली तेव्हा 1146.74 दलगमी जलसाठा निर्माण झाला। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याच्या चिकाटीमुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठणं शक्य झालंय। मात्र कोणताही प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास त्याचा खर्च कसा वाढतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे गोसेखुर्द। 1980च्या दशकात या प्रकल्पाचा खर्च हा 372 कोटी रुपये अंदाजित होता। आज हाच खर्च 25,972 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे। प्रकल्प रखडल्यामुळे साहित्याच्या किमती वाढल्या आणि खर्च गगनाला भिडला। पण इतका पैसा खर्च करूनही पाणी शेतात का पोहोचत नाही याचं मुख्य कारण म्हणजे कालव्याची अपूर्ण कामे। धरण पूर्ण झाली तरी पाण्याचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेली कालवे आणि उपकालवे अजूनही तयार नाहीत। परिणामी जलसाठा असूनही तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही। ही परिस्थिती म्हणजे नियोजनातील अभावाचे आणि व्यवस्थापनातील त्रुटीचं एक मोठं उदाहरण आहे। प्रकल्पाच्या विलंबामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भूसंपादन प्रक्रिया। जरी बहुतांश जमीन अधिग्रहित झाली असली तरी उर्वरित काही हेक्टर जमीन अजूनही प्रशासनाच्या ताब्यात आलेली नाही। जोपर्यंत ही जमीन मिळत नाही तोपर्यंत कालवे आणि वितरण यंत्रणा पूर्ण करणे शक्य नाही। जमीन मालकांचा विरोध, भरपाईच्या रकमेवरून झालेला वाद, न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणं आणि प्रशासकीय गुंतागुंत यामुळे ही प्रक्रिया वर्षानुवर्ष लांबली आहे। अल्प उर्वरित कामांमुळे संपूर्ण प्रकल्प अडकून पडणे हे व्यवस्थापनातील मोठं अपयश मानलं जातं। प्रकल्पाच्या सुरुवातीच्या आराखड्यात केवळ मुख्य धरण आणि डावा उजवा कालवा एवढंच मर्यादित नियोजन होतं। मात्र कालांतराने भौगोलिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन यात उपकालवे, उपसा सिंचन योजना आणि आसोला मेंढा धरणासारख्या पूरक कामांचा समावेश करण्यात आला। यामुळे प्रकल्पाची व्याप्ती वाढत गेली। व्याप्ती वाढल्यामुळे भूसंपादन आणि निधीच्या गरजा देखील वाढल्या। पण या सर्व घटकांमध्ये समन्वय नसल्याने अंमलबजावणी सुसंगत झाली नाही। परिणामी प्रकल्प अधिकच गुंतागुंतीचा बनला।
गोसेखुर्द प्रकल्पासाठी विदर्भातील जनतेने मोठी किंमत मोजली आहे। या प्रकल्पामुळे एकूण 268 गावे बाधित झाली असून सुमारे 14,984 कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले आहे। नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाखावर लोकांनी आपली घरे आणि शेती सोडून दिली। सरकारने त्यांच्यासाठी 64 पुनर्वसन वसाहती उभारल्या, पण जिथे पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव आहे, पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याने स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे। केवळ घरे बांधून देऊन पुनर्वसन होत नाही, तर त्या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, जो आजही रेंगाळलेला आहे। धरण 100% भरल्यानंतर आता बॅकवॉटरमुळे शेती आणि घरे पाण्याखाली जाण्याचे संकट ओढावले आहे। या गंभीर परिस्थितीमुळे भ्रष्टाचाराचे आरोप देखील समोर आले आहेत। बॅकवॉटरमुळे बाधित झालेल्या जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने केला आहे। आता मुख्यमंत्री स्तरावरून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। योग्य शेतकऱ्यांनाच मोबदला मिळावा यासाठी ही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे। उंच भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी टेकेपार, आंभोरा, मुखाबर्डी आणि नरेला यासारख्या उपसा सिंचन योजना आखण्यात आल्या आहेत। मात्र या योजना पूर्ण होऊनही त्या कार्यान्वित झालेल्या नाहीयेत। तांत्रिक बिघाड, वीज पुरवठ्याचा अभाव आणि व्यवस्थापनातील त्रुटीमुळे अब्जावधी रुपये खर्च करूनही या भागातील बळीराजा आजही पावसावर अवलंबून आहे। धरण डोळ्यासमोर तुडुंब भरले असतानाही शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही, ही मोठी बाब आहे। गोसेखुर्द हा केवळ एक सिंचन प्रकल्प नसून विदर्भाच्या विकासाचा आधारस्तंभ आहे। 2009 मध्ये याला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला होता, मात्र 2014 मध्ये तो काढला गेल्याचाही समोर आलेला आहे। आज 43 वर्षानंतर धरण 100% भरले आहे, ही समाधानाची बाब असली तरी जोपर्यंत कालव्याचे जाळे पूर्ण होत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला असं म्हणता येणार नाहीये। पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे ही सरकारची आता प्राथमिकता असायला हवी। शेतकऱ्यांमध्ये न्याय मिळावा हीच आता प्रमुख मागणी आहे। गोसेखुर्द प्रकल्पाच्या या 43 वर्षाच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट्समध्ये नक्की सांगा।